तर्फे नारी शक्ती इंडी आघाडीच्या भूमिकेविरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त करत नारी शक्तीला विरोध करणाऱ्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला। कार्यक्रमात वक्त्यांनी सांगितले की नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। मात्र काँग्रेस व इंडी आघाडीने या संदर्भात घेतलेली भूमिका ही गरीब, आदिवासी, मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती जमातीतील माता भगिनींना संसदेत जाण्यापासून रोखणारी असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे अशा महिला विरोधी भूमिकेविरोधात शहादा तालुक्यात शिवसेनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नारी शक्तीच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या। महिलांना हक्क मिळालाच पाहिजे, नारी शक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। महिलांना राजकीय सक्षमीकरण देण्यासाठी अशा कायद्यांची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। यामध्ये प्रियंका ठाकरे, रीनाबाई ठाकरे, सुशीलाबाई पवार, कोमलाबाई पाडवी, रेखाबाई ठाकरे, गणाबाई सोनवणे, हिराबाई ठाकरे, उखडीबाई ठाकरे, आहलीबाई वळवी, तुषाबाई वळवी, सुमन रहासे, नियावंती मोरे, ओबिता ठाकरे, रीता ठाकरे आदींचा समावेश होता। तसेच शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायस्वाल, ज्येष्ठ नेते डॉक्टर राजेंद्र पेंढारकर, लक्ष्मण पवार, गीना ठाकरे, गुलाब वळवी, रोहिदास वळवी, आत्माराम बर्डे, धनराज जायस्वाल, जगदीश ठाकरे, संतोष पवार, जुमा पटले, सुदाम ठाकरे आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। या निषेध आंदोलनातून महिलांच्या सक्षमीकरणाबाबत जनजागृती करण्यासोबतच नारी शक्तीच्या हक्कांसाठी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला। नारी शक्ती वंदन अभिनय काँग्रेस आणि इंडिया आघाडीने गरीब, आदिवासी, मागास, अनुसूचित या जमातीतील माता भगिनींना संसदेत येऊ न देण्यासाठी महिला विरोधी भूमिका घेतली। शिवसेना यांची शब्दाचे निषेध करते। नारी शक्ती विरोध करणाऱ्यांच्या शिवसेना पक्षातर्फे निषेध करीत आहेत। नारी शक्तीला विरोध करणाऱ्यांच्या शिवसेना पक्षातर्फे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।